मी कधी विचार देखील केला नव्हता की एका मोठ्या शहरात एकटेपणाचा त्रास सहन करणाऱ्या कवितासारख्या मुलीच्या आयुष्यात माझं प्रेम तिच्या मनात कारंजाप्रमाणे बरसेल. कविता माझी शेजारीण होती. येता जाता मला पाहून हसायची. मी देखील हसायचो, पण बोलणं व्हायचं नाही. मला कविताबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं होतं, पण जमतच नव्हतं. थोडा संकोचीपणा होता, पण हाच संकोचीपणा कधी धीट बनतो. कविताला अशाच धीटपणाने मी अडवलं. कदाचित ती कुठेतरी काम करत होती, म्हणून मी तिच्याकडे वेगाने गेलो. मी घाईघाईत हाक मारली, कविता. ती अचानक वळाली आणि एक हास्य फेकून ती पुढे गेली आणि मी तिची वाट अडवली आणि विचारलं, कविता, तुला एक विचारू का? तिने तिच्या केसांना एक झटका दिला आणि बाजूने जाणाऱ्या एका रिक्षावाल्याला हाक मारली आणि म्हणाली, चला, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. तिथे जाऊन बोलूया. तिने रिक्षावाल्याला सांगितलं, करोलबाग. मला देखील तिने बाजूला बसण्याचा इशारा केला. वाटेत काहीच बोलणं झालं नाही. एक मोठ्या इमारतीसमोर तिने रिक्षा थांबवली आणि उतरून लिफ्टने 5व्या मजल्यावरच्या एका छानशा ऑफिसमध्ये घुसली. मी तिच्या मागे मागे चालत होतो. कविता तिच्या कॅबिनमध्ये घुसली आणि शिपायाला चहा आणायला सांगितला. मला देखील बसण्याचा इशारा केला. चहाचे गुटके घेत घेत कविताने विचारलं, हां, तर मी तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारू? मी म्हणालो, तुम्ही मला राजेश बोलू शकता. हा तर राजेशजी, तुम्हाला माझी माहिती आहे का? मी म्हणालो, काही खास नाही. तुम्ही माझे शेजारी आहात आणि एवढ्या सुंदर, जणू सूर्यप्रकाशात चंद्रासारखी शीतल कोमल. कविता अगोदर नवलाईने माझ्याकडे पाहत राहिली. मग ती खळखळून हसली. नंतर तिच्या निरागस खळखळणाऱ्यावर हलकासा उदासपणा दाटून आला. या दरम्यान आपल्या टेबलवरचे सर्व कागद एकत्रित करून समोर ठेवलेल्या कॅम्प्युटरवर ती एक काम करू लागली. थोड्या वेळानंतर कविता हसत म्हणाली, हा तर राजेशजी, असं काही माझ्या आयुष्यात नाहीये ज्यामुळे माझं आयुष्य रोमांचिक होईल. माझ्या घरी माझे आईवडील आहेत. ते खूपच वृद्ध आणि दम्याने रुग्ण आहेत. एक लहान भाऊ आणि बहीण आहे. या सर्वांचा खर्च आणि माझ्यासाठी मलाही नोकरी करावी लागते. वडील सांगत असतात की आग्र्याला एका पॉश भागात आपला शानदार बंगला होता. गाडी होती, नोकर चाकर होते आणि एक फार्म हाऊस देखील होता. परंतु जवळच्यांनी सगळे लुटले. सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर कॅम्प्युटरचा कोर्स करून नोकरी पत्करली. 2 वर्षापूर्वी अम्मी गेली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अचानक कविताला बोलवायला शिपाई आला. कदाचित बॉसने बोलवलं होतं. कविता म्हणाली, राजेशजी, तुम्ही चांगला माणूस दिसताय. कधी वेळ मिळाला तर घरी या, मग आपण भरपूर गप्पा मारूया. मी तिच्या मोहक आधेत हरवून गेलो होतो आणि ऑफिसमधून बाहेर पडलो. मग मी तिच्या घराकडे वळालो. मी बरेच दिवस कविताची वाट पाहिली, पण ती दिसली नाही. मी विचार केला की कदाचित आजारी असेल. कविताच्या घरी घुसताच मी बघितलं की ती दुःखी होऊन खोलीत खाटेवर बसलीये. मी हळूच हाक मारली, कविता. तिने माझ्याकडे बघितलं. तिचे डोळे पाणवलेले होते. मी कविताच्या जवळ येऊन हळूच विचारलं, कविता, काय झालंय? तू बरेच दिवस दिसली नाहीस म्हणून आलो. तू आजारी तर नाहीस? माझं येणं तुला आवडलं नाही का? मी एकाच दमात बोलून गेलो. कविता गप्प बसली होती. तिची बहीण म्हणाली, वडील गेलेत. कविताने आतापर्यंत तिच्या आणि माझ्यामधली नात्याला कोणत्याही नाव दिलं नव्हतं आणि मी काहीच बोलायची नाही. या नात्याला कोणतं नाव देऊ शकलो नाही. मी एका मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर होतो आणि बरेच दिवस दौऱ्यावर बाहेर गावी देखील जायचो. पण जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी कविताच्या घरी पोचायचो. ती तिच्या हाताने चहा बनवून द्यायची. नाश्ता दिल्याशिवाय जाऊन द्यायची नाही. कविता सुंदर होती, थोडीशी भोळसट देखील होती. मी एका मुलाचा पिता होतो, जो दार्जिलिंगच्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये 5वी शिकत होता. माझी पत्नी सुद्धा मला आणि मुलाला सोडून निधन पावली होती. एकटेपणा मला खात होता, पण मला दुसरं लग्न करायची इच्छा नव्हती. मला सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे मी काही सामाजिक संस्थेशी जोडले गेलो होतो. एकदा ऑफिसच्या काही महत्त्वाच्या कामासाठी मला 10-15 दिवस बाहेर जावं लागलं होतं. जेव्हा मी परतलो तेव्हा पावलं आपोआप कविताच्या घराकडे वळाली. दरवाजा ठोठावला होता.
मी हळूच दरवाजावर थाप मारून हाक मारली, कविता. एका मरगळलेल्या आवाजाने मला चकित केलं. कोण? राजेश? मी म्हणालो, होय, मी राजेश आहे. मग हळूच आवाज आला, तू आतमध्ये ये. कविता केव्हा मला तुम्ही वरून तू म्हणू लागली हे मला समजलंच नाही. उंबरठा ओलांडून मी एका खोलीत गेलो. तिथे हलक्या प्रकाशात कविता झोपलेली होती. ती खूपच बारीक आणि आजारी दिसत होती. मी तिला विचारलं, कविता, तू आजारी आहेस का? कविता म्हणाली, होय राजेश, मी तर 10 दिवसापासून आजारी आहे. डॉक्टरांनी मला काविळी झाल्याचं सांगितलंय. मला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला देण्यात आलाय. औषध पण घेते. पथ्य पाळायला सांगितले आहेत. मी बघितलं की टेबलावर काही औषध आणि फळं ठेवलेली होती. मी विचारलं, जेवण कोण बनवतंय? मुलं शाळेत कशी जातात? कविताने अंथरूणवर पडूनच उत्तर दिलं, सर्व काही मलाच करावं लागतं. मी काहीतरी विचार करून म्हणालो, कविता, आता यापुढे तुझी सर्व जबाबदारी माझी असेल. मला शेजारच्याचं कर्तव्य तरी निभावू दे जरा. कविताच्या मऊ आणि पिवळा पडलेला हात माझ्या हातात घेऊन म्हणालो, कविता, मला नकार तर देणार नाही ना? कविताने काहीच उत्तर दिलं नाही. तिने गप्प बसून मला होकार दिला. मी ऑफिसमधून 15 दिवसाची सुट्टी घेतली. कविता व तिच्या भावा बहिणींची देखभाल करणं माझं दररोजचं काम झालं होतं. महिनाभराच्या सेवेनंतर कविता पूर्णपणे बरी झाली आणि कामावर जाऊ लागली. साधारणपणे 2 वर्ष कशी गेली ते समजलं नाही आणि एके दिवशी दुसऱ्या शहरात माझ्या बदलीचा आदेश आला. मी माझ्या बदलीची बातमी कविताला दिली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. पण तिच्या लपलेल्या वेदनालाही मी ओळखलं होतं. ऑफिसमधून परतून मी माझ्या घरात बसून बदलीबाबत विचार करत होतो. अचानक वर बघितलं तर समोर कविताला पाहून मी चकित झालो. निळ्या सलवारीवर मॅचिंग कुर्ता व दुपट्ट्यामध्ये लपटलेली कविता खूपच सुंदर दिसत होती. तिने लांब दाट केस खांद्यावरून रुळत होते. मी स्वतःला रोखू शकलो नाही आणि तिला मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं. कविताने स्वतःला सोडवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. मी विचारलं, कविता, तू अचानक माझ्या घरी अशी केलीस? कविताने भोळसटपणे सांगितलं, पायऱ्या चढून. मी हसत म्हणालो, ते समजलो. ती समोरच्या सोफ्यावर बसली. नंतर खोडकरपणे म्हणाले, राजेश, मी आज एक निर्णय घ्यायला आली. मी विचारलो, कोणता निर्णय? कविता म्हणाली, मला तुमच्यासोबत राहायचंय, कायमचं, तुमची होऊन. मी कविताला विचारलं, माझ्यासोबत राहण्याचा तू निर्णय घेतला आहेस? माझी काहीच अडकाठी नाही, पण लोक काय म्हणतील? आपला समाज हे कबूल करेल का? कविता रागाने म्हणाली, मला समाजाची पर्वा नाही, पण तू मला साथ देणार नाही का? मी विचारलं, मग तू माझ्यासोबत लिव्हिंग रिलेशनमध्ये राहशील का? कविता म्हणाली, तुला याला जे नाव द्यायचंय ते दे. मला तुझी प्रत्येक अट मंजूर आहे, पण तुझं. तिने उत्तर दिलं, मोठ्या शहरात अशी मुलं खूप कमी मिळतात, अगदी हजारात एक. त्यावेळी सर्वजण एकसारखेच होतात, शरीराचे भुकेलेले आणि शरीराचे लचके तोडणारे. त्याचं मन भरतंय, मग मुलींना दुधात पडलेल्या माशीप्रमाणे फेकतात. मी विचारलं, तू विश्वासाने कसं काय सांगू शकतेस की मी असा नाहीये? ती अचानक माझ्याजवळ आली आणि मिठी मारली आणि ओक्साबोक्शी रडू लागली. मग मी हळूच मिठी घट्ट करत म्हणाली, माझा विश्वास आहे की राजेश, तू असा नाहीस. माझं मन सांगतंय आणि मन कधीच खोटं बोलत नाही. मी चकित झालो होतो. 2 जीव एक होऊन सर्व काही ऐकू येत होतं.